एक मोठी बातमी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढलेत। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर तिसऱ्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोलचे दर आज 87 पैशांनी वाढलेत तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढलेले आहेत। सलग तिसऱ्यांदा झालेली ही दरवाढ देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। हिरा, गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर आज त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे, काय माहिती? नक्कीच गेल्या 10 दिवसांमध्ये ही पेट्रोल आणि डिझेलची 10 दिवसातली तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। जवळपास पेट्रोल हे 87 पैशांनी तर डिझेल हे 91 पैशांनी महाग झालेत। गेल्या 10 दिवसातली तिसरी वाढ म्हटली जाईल। आशियामध्ये जे युद्ध आहे त्या युद्धाचे परिणाम थेट आता भारतातल्या नागरिकांवरती पडायला आज सुरुवात झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ आपल्याला पाहायला मिळते, त्याचा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवरती ही व्हायला सुरुवात झालेली आहे। मुंबई असेल किंवा देशामध्ये ही पेट्रोलची दरात वाढ सुरुवात झाली आहे। दुसऱ्याकडे बघायला गेलं तर रुपयाचा जो डॉलरच्या जे किमती वाढतात आणि रुपयाचा दर घसरतो, त्यामुळे सुद्धा ही पेट्रोलची दर वाढत आहेत। त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती ही सातत्याने वाढतात, त्या सुद्धा हा फटका आपल्या सर्वसामान्य नागरिकांना पडतोय। त्यासोबत बघायला गेलं तर याचा थेट फटका आता दैनंदिन जीवनात सुद्धा पडण्याची शक्यता आहे। महागाईचा दर हा वाढण्याची शक्यता आहे। ज्या ट्रान्सपोर्ट बिझनेस असेल किंवा ट्रॅव्हलिंगच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे। बरोबर, हिरा, धन्यवाद या माहितीसाठी।